रामकृष्ण हरी. मी आता आपल्याशी लाईव्ह संवाद साधण्यासाठी आलेलो आहे. आज महत्त्वाचा विषय मी बोलणार आहे. त्यातले काही मुद्दे आपल्याला निश्चित आपल्या कानावर आहेत, वाचण्यात आहेत, परंतु विषय गंभीर आहे. मी जे काही खरं अनेक वर्ष काम करतोय त्या विषयावर, परंतु मागच्या 2 महिन्यापासून संतांच्या भागवत वारकरी संप्रदायामध्ये मनुवादी विचारांच्या, वर्णवर्चस्वादी लोकांची कशी घुसखोरी झालेली आहे आणि संतांच्या विचारांच्या विसंगत मांडणी कीर्तन प्रवचनातून हे लोक करत असतात. वैदिक कर्मकांड रुजवण्याचा ते प्रयत्न करतात, जातीयवाद आणि धर्मवाद रुजवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून त्या प्रवृत्तीच्या लोकांना माझा विरोध आहे. त्या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. परंतु हे केवळ वारकरी संप्रदायातच आहे का? तर मुळीच नाही. हे सर्व क्षेत्रात आहे. सर्व क्षेत्रामध्ये ही घुसखोरी झालेली आहे आणि त्यावरच मला आज आपल्याशी बोलायचंय. सर्व क्षेत्र त्यांनी कशी व्यापलेली आहेत त्याची काही नमुनेदार मी 5-6 उदाहरणं आपल्याला देणार आहे. आपल्या डोक्यात काय त्याच्यामुळे लक्षात येतंय का बघा. देव देश धर्माच्या रक्षणाचं काम करतोय. देव देश रक्षणाचं काम किंवा देव देश धर्माचं रक्षणाचं काम हे लोक करतात. हे त्यांचं टॅगलाईन आहे. आरएसएस आणि आरएसएस परिवारातल्या सर्व कार्यकर्त्यांचं, जे बहुजन समाजातले आहेत बरं का, नीट लक्षात घ्या, बहुजन समाजातले आहेत. मग कुणी ओबीसी आहेत, कुणी मराठा आहेत, कुणी राजपूत आहेत, देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यात आहेत, ते गुर्जर आहेत. आणि मग या लोकांना ब्रेनवॉश करून डोक्यात एकच घातले की देव देश धर्मरक्षण याच्यासाठी बलिदान द्यायचं, जीव द्यायचा. आणि मग कोणाला तरी समोर शत्रू ठरवलेला आहे, कोणाला तरी एक शत्रू दाखवलेला आहे त्यांनी. तो काय शत्रू दाखवला? तर ख्रिश्चन आणि मुसलमान हे 2 धर्माचे लोक, ख्रिश्चन मुसलमान लोक शत्रू दाखवलेले आहेत. खरं दाखवलेत फक्त ते. मुस्लिम आपला शत्रू आहे, ख्रिश्चन आपला शत्रू आहे आणि म्हणून आपल्या धर्माला धोका आहे, आपला धर्म धोक्यात आहे, आपला देव धोक्यात आहे, आपला देश धोक्यात आहे आणि या 2 धर्मापासून आपल्याला संरक्षण करायचे एवढंच त्यांच्या डोक्यात घातलेलं आहे. ब्रेनवॉश केलेलं आहे. त्याच्यासाठी ते शिबिरं घेतात. 2 दिवसाची शिबिरं, 3 दिवसाची शिबिरं, साप्ताहिक शाखा असतात, आरएसएसच्या प्रचारक असतात. मग किती संघटना आहेत? आरएसएस परिवारातल्या तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता. 50+ अशा वेगवेगळ्या नावाने त्यांच्या संघटना आहेत. मग ती बजरंग दल असेल, ग्राहक पंचायत असेल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल, भारतीय किसान संघ असेल, वनवासी कल्याण आश्रम असेल, अशा वेगवेगळ्या नावाने त्या संघटना आहेत. सनातन संस्था, विश्व हिंदू परिषद, अशा 50 संघटना आरएसएसच्या मार्गदर्शनाखाली चालू आहेत. या सगळ्यांचा अर्थव्यवहार, गैरव्यवहार तपासायची सोय नाही, रजिस्टर्ड नाहीयेत. कर्नाटकचे गृहमंत्री असलेले प्रियांक खरगे यांनी काल एक पत्र लिहिलं मोहन भागवतांना आणि सांगितलं की तुमच्या प्रश्न विचारले त्यांनी काही, की तुमच्या आरएसएसची म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी का नाही, त्याचं ऑडिट, हे प्रश्न मी गेल्या 10 वर्षात अनेकदा विचारले. मी स्वतः विचारलेले आहेत. त्याच्यापूर्वी सुद्धा आम्ही 20 वर्षापूर्वी सुद्धा विचारलेले आहेत. सातत्याने प्रश्न कुणी ना कुणी विचारते देशभरातून. आरएसएस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रजिस्टर्ड का नाही, त्याचा हिशोब किताब का नाही, ऑडिट का नाही, सदस्यत्वाची काय प्रक्रिया आहे, वगैरे वगैरे प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे गावात एखादं साधं मंडळ जरी असेल, ते भजनी मंडळ असो, गणपती मंडळ असो, वारकरी दिंडी असो, रजिस्टर करावी लागते हो. त्यांना ऑडिट प्रक्रिया आहे. गणपती मंडळाला सुद्धा चॅरिटी कमिशनरकडे नोंदणी करून ऑडिट करावं लागतं. कुठल्याही संस्थेला चॅरिटी कमिशनरकडे नोंदणी करावी लागते, हिशोब ठेवावा लागतो. राजकीय पक्ष असेल तर त्याला निवडणूक आयोगाकडे नोंदणी करावी लागते. पण आरएसएसची नोंदणी नाही, सभासदत्वाची प्रक्रिया नाहीये. म्हणजे एखादा जर म्हटला मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे, म्हणजे
त्याचं सदस्यत्व किती नंबरला आहे, कधी सदस्य झाला, त्याचा कुठला फॉर्म भरला त्यांनी, तर ही काही प्रक्रिया नसते. आणि म्हणून गोपाळ गोडसे असेल किंवा नथुराम गोडसे असेल, त्याच्या काय टीमने राष्ट्रपिता महात्मा गांधींचा 4-5 वेळा हल्ला करून, 6-7 वेळा हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केला. 7व्या हल्ल्यात ते यशस्वी झाले. पण पकडल्यावर RSSने हात वर केले होते. ते म्हटले आमचा तो सदस्यच नाही. आणि हिंदू महासभा सुद्धा म्हटले तो आमचा सदस्यच नाही. दोन्ही संघटना टोलवाटोलवी करत होत्या, कारण त्यांच्याकडे सदस्यत्व नावाची प्रक्रियाच नसते. म्हणजे मी ज्या पक्षाचा सदस्य आहे त्याचा माझा सदस्यत्व क्रमांक असतो, त्याचा फॉर्म भरावा लागतो, सदस्यत्वाची प्रक्रिया असते. त्या संघटनेकडे सगळ्या नोंदी असतात, किती पैसे गोळा केले, किती वर्गणी झाली, त्याचा खर्च काय, हिशोब सगळं लिहिलेलं असतं, ऑफिस असतं अधिकृत रजिस्टर्ड. पण हे RSSला लागू नाही. आता जो प्रश्न प्रियांक खरगे यांनी विचारला कर्नाटकचे गृहमंत्र्यांनी, तो फार गंभीर प्रश्न आहे. लेखी स्वरूपात मोहन भागवतांना पत्र पाठवल्यानंतर मोहन भागवतांनी आज काय उत्तर दिलं? म्हणे हिंदू धर्म सुद्धा नोंदणी करत नाहीये, तशीच RSS सुद्धा नोंदणी करत नाहीये. किती हास्यास्पद आणि दिशाभूल करणारं, बुद्धिभेद करणारं उत्तर मोहन भागवतांनी दिलेलं आहे. खरं तर जगातला कोणताही धर्म रजिस्टर नसतोच. धर्म ही वेगळी गोष्ट आहे. RSS काही धर्म नाहीये. हिंदू धर्माचे संस्थापक, हिंदू धर्माचे धर्मग्रंथ हे माहीत नाहीत कोणालाच. कारण हिंदू धर्माला धर्मग्रंथच अधिकृतपणे नाहीये कुठलाच. तो वैदिक धर्म आहे मुळातला, वैदिक सनातन धर्म, ज्याचं आराध्य दैवत वेगळं आहे, अधिष्ठान ग्रंथ वेगळे आहेत, आराधना पद्धती वेगळी आहे, तीर्थक्षेत्र वेगळी आहेत, जी बहुजन समाजाशी संबंधित नाहीत. बहुजन समाज हा वारकरी संप्रदायात प्रस्थापित झालेला आहे. तिथले आराधना पद्धती, अधिष्ठान ग्रंथ, तीर्थक्षेत्र वेगळी वेगळी आहेत. मग हिंदू धर्म रजिस्टर्ड नाही असं मोहन भागवत आज जे म्हणाले ते अतिशय हास्यास्पद आहे. तुम्हीच हिंदू राष्ट्र करायचं म्हणता, तुम्हीच त्याची उत्तर दिली पाहिजेत. हिंदू धर्माचे नेमके धर्माधिकारी कोण? हिंदू धर्मामध्ये जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की हिंदू धर्म म्हणजे बिनजिण्याची माडी आहे, 4थ्या मजल्यावर जाताच येत नाही. खाली जो धर्म, त्या धर्मामध्ये वर्णव्यवस्था आहे, त्याच्यातला खालचा जो तळातला भाग आहे तो क्षुद्रांचा आहे, क्षुद्र अतिशूद्र. त्याच्या वरचा मजला जो आहे तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर शूद्रांच्या वरचा वैश्य, त्याच्यानंतर क्षत्रिय, वरती ब्राह्मण वर्ण आहे. तर 4थ्या मजल्यावर जाण्यासाठी जिनाच नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. असो, तो विषय स्वतंत्र आहे. मी काही धर्मचिकित्सा करायला आजचा विषय घेतलेला नाहीये. परंतु देव, देश, धर्मरक्षक म्हणवणारे स्वतःला, त्यांना देव नेमकी संकल्पना काय आहे ती माहीत नाही. देव सगुण आहे का निर्गुण आहे ते माहीत नाही. देवाबद्दल संतांनी काय भूमिका मांडल्या, संतांची मतं काय होती देवाबद्दलची, ती त्यांना मान्य नाहीत, माहीत नाहीत. त्याच्याबद्दल प्रश्नच. विचारांची लढाई विचारांनी लढू शकत नाहीत. सत्सक विवेक बुद्धी असलेल्या माणसालाच प्रश्न पडू शकतात. ज्यांनी स्वतःचा मेंदू घाण ठेवलेला आहे किंवा स्वतःचा मेंदू नासवून घेतलेला आहे कोणाकडून तरी, त्यांना कसे प्रश्न पडतील? किंवा ज्याचा मेंदू कामच करत नाही त्याला तरी कसे प्रश्न पडतील? मतिमंद व्यक्तीला प्रश्न नाही पडणार. तसंच ह्या मेंदू घाण टाकलेल्या लोकांना प्रश्न पडत नाहीत. प्रश्न त्यालाच पडतात ज्याची सत्सक विवेक बुद्धी जागी आहे. जो काही थोडंफार शिकलाय त्यालाही प्रश्न पडू शकतात. जो युवक आहे ना त्याला प्रश्न पडू शकतात. शिकलेला असेल, युवक असेल, त्याला स्वतःच बुद्धी, विवेक बुद्धी जागी असेल तर प्रश्न पडू शकतात. पण देव, देश, धर्म रक्षक स्वतःला म्हणवणाऱ्या लोकांना प्रश्न विचारण्याची सोय नाही. ते चिडतात, मग सोशल मीडियामध्ये शिवीगाळ करणार, असे त्यांचे उद्योग असतात. आता मी जी काही उदाहरणं देतो म्हणलं होतं तुम्हाला, ती उदाहरणं अशी आहेत की अयोध्येचं राम मंदिर जे आहे ते सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार, तो अयोध्येमधला जो काही बाबरी मस्जिद आणि राम मंदिराचा जो काही वाद चालू होता अनेक वर्ष, त्या वादावर सुप्रीम कोर्टाने निकाल देऊन तोडगा काढला आणि बाबरी मस्जिद जिला एक स्वतंत्र जागा तिथे 5 एकर काही बाजूला अंतरावर दिली आणि एका जागेवर राम मंदिर बांधलं. जिथे 350 मंदिरं, जुन्या काळातली 400, 500, 700, 800 वर्षाची मंदिरं, तिथली आजूबाजूचा परिसर 1 किलोमीटर परिसरातला निर्मळ केला, पाडून टाकली मंदिरं, कोआर्ड. म्हणजे ते पर्यटन स्थळ बनवलंय, तीर्थक्षेत्र नाहीये बरं का. तीर्थक्षेत्र वेगळं आणि पर्यटन स्थळ वेगळं. अयोध्येचं राम मंदिर हे पर्यटन स्थळ बनवलं. जुनी हजारो वर्षाची, 500 वर्षाची अनेक जुनी मंदिरं तिथं पाडून टाकली गेली.
भारतीय जनता पार्टी म्हणते की राम मंदिर आम्ही उभं केलं, सरकार त्यांचं आहे. नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठा तयार करायला गेले आणि राम मंदिर बांधलं, तिथं अनेक घोटाळे झाले, गैरव्यवहार झाले. राम मंदिर हे कुणाच्या तरी उत्पन्नाचं साधन बनलं. काय झालं मागच्या 8 दिवसामध्ये 200 कोटीचा तिथल्या जे काही दानपेटी असते तो घोटाळा झाला, 200 कोटीचा. आणि तिथला एक आरोपी पुढे आलेला आहे नमुन्यासाठी. त्याची 12 हॉटेल आहेत, जमीन बरीचशी त्याची वाढली. म्हणजे तिथले जे पुजारी आहेत, तिथले जे खजिनदार किंवा तिथले जे ट्रस्टी आहेत, तिथले जे व्यवस्थापक मंडळ आहे, या सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या चेक करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण भारतातनं लोक त्या पर्यटन स्थळावर जातात. त्या पर्यटन स्थळावर गेल्यावर लोक दानपेटीत पैसे टाकतात श्रद्धेने. लोकांच्या श्रद्धेचा, भावनेचा तिथे कुठेतरी बाजार झालाय आणि लोकांची आर्थिक फसवणूक होतीये, लूट होतीये. प्रभू रामचंद्र सत्यवादी होते, प्रभू राम एकवचनी होते, प्रभू राम कोणाची लूट करत नव्हते, प्रभू राम कोणाला फसवत नव्हते. प्रभू रामचंद्राचा या पुजाऱ्यांनी, तिथल्या व्यवस्थापक मंडळांनी कोणता आदर्श घेतलाय? भारतीय जनता पार्टीला राग का येतो? ना खाऊंगा ना खाणे दूंगा अशी घोषणा दिलेली नरेंद्र मोदी साहेबांनी, कुठे गेली ती घोषणा? कोणत्या केराच्या टोपलीत जाऊन बसली? ना खाऊंगा ना खाणे दूंगा. प्रभू रामचंद्राच्या मंदिरात तुम्ही घोटाळे करता. असे प्रत्येक मंदिरात घोटाळ्यात मी जबाबदारीने सांगतो. देशातल्या सर्व मंदिर, मध्यंतरी बघितलं असेल बालाजीच्या मंदिरात, तिरुपती बालाजीच्या मंदिरात सुद्धा घोटाळे झाले बरेचसे. साईबाबाच्या मंदिरात सुद्धा घोटाळे झाले, आर्थिक घोटाळे. जिथे जिथे पैशाचं उत्पन्न ज्या ज्या मंदिरात मोठ्या प्रमाणावर आहे, तिथे तिथे तिथल्या पुजाऱ्यांनी, तिथल्या व्यवस्थापक मंडळाने, ट्रस्टींनी आर्थिक गैरव्यवहार घोटाळे केलेले आहेत, पैशाची चोरी केलेली आहे. देवस्थानच्या तिजोरीवर डल्ला मारायचं काम रोज चालू आहे ठिकठिकाणी. यांची चौकशी होईल का? इन्कम टॅक्स डिपार्टमेंट चौकशी करेल का? चॅरिटी कमिशनर चौकशी करेल का? कोण चौकशी करेल याची? कुणी करू शकत नाही. भारतीय जनता पार्टीला मात्र राग येतो. आरएसएस परिवारातली लोक तिथे ट्रस्टी आहेत. गोविंद देवगिरी राम मंदिराचे ट्रस्टी आहेत, खजिनदार आहेत. गोविंद देवगिरींनी मागच्या 8 दिवसापासून एकदाही पत्रकार परिषद अजून घेतली नाही. ज्या गोविंद देवगिरींची सुद्धा 30-35 वेदव्यास प्रतिष्ठानच्या जागा देशभर आहेत. आळंदीमध्ये 22 एकरावर त्यांचं वेदव्यास प्रतिष्ठान आहे. ब्राह्मणेतर लोकांना तिथे प्रवेश नाहीये शिकण्यासाठी. ते गोविंद देवगिरी अयोध्येच्या राम मंदिराचे विश्वस्त खजिनदार आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन तिथल्या करोडो रुपयाच्या आर्थिक घोटाळ्याची, चोरीच्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण द्यावं, खुलासा द्यावा, ही माझी या निमित्ताने मागणी आहे. नीटच्या परीक्षेमध्ये घोटाळा झाला. लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य तिथं अंधारात गेलं. ते नीटची परीक्षा देणारे लोक हिंदू नव्हते का? या भारतातले नव्हते का? देव देश धर्मरक्षण करणारे या नीटच्या परीक्षेतल्या विद्यार्थ्यांचं रक्षण करू शकत नाहीत. अभिजित दिपके नावाचा एक तरुण पुढे येतो, त्याच्यावर हल्ला केला काल राजस्थानमध्ये. तो हल्ला करणारा आज कळलं की आरएसएसचा गुर्जर नावाचा एक कार्यकर्ता आहे, त्याचं आडनाव गुर्जर आहे. तो आरएसएसचा आहे. तो म्हणतो मी राष्ट्रवादी आहे, देव देश धर्मरक्षक करतो म्हणतो. कसली व्याख्या यांची? कशाचं रक्षण करतात हे? शेतकरी कर्जमाफीसाठी युवा आमदार रोहितदादा पवार पंढरपूरला अन्नत्याग करत होते. अन्नदात्यासाठी अन्नत्याग 3 दिवस. मी स्वतः त्या अन्नत्यागामध्ये 3 दिवस होतो. मी स्वतः अन्नत्याग केलेला आहे 3 दिवस रोहितदादांच्या बरोबर. आणि काल आंदोलन संपल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एका कॅबिनेट मंत्र्यांना, गिरीश महाजनांना तिथे पाठवलं, चर्चा केली आणि 22 तारखेच्या आतमध्ये सरकार चर्चा करेल, कमिटी बरोबर बैठक करेल आणि तोडगा काढेल, सकारात्मक मार्ग काढू असं आश्वासन पांडुरंगाच्या साक्षीने गिरीश महाजन यांनी दिलं. आणि मग आम्ही सरकारला एक संधी दिली आणि म्हणून आंदोलन काही काळासाठी स्थगित केलं. आणि काल भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी, कार्यकर्ते जे आहेत, पाळलेले आहेत, देवेंद्र फडणवीसांचे लाडके आहेत, माऊली हळवणकर काहीतरी त्याचं नाव आहे. अरे ज्ञानोबा माऊली ज्यांना म्हणतात ते माऊली कुठं? आणि हे नावाचे भिकारडे माऊली कुठं? ह्या माऊली हळवणकरला माऊली म्हणतात कसे लोक? आणि माऊली याचे नाव पुसायला पाहिजे. हा भोंदू आहे, ढोंगी आहे. ही मनोवृत्ती कशाची माहिती का? जे मनुवादी आम्ही जे म्हणतो ना, मनुस्मृती सांगितलेलं आहे, माणसाला माणसाशी स्पर्श झाला, जर अस्पृश्याचा स्पर्श झाला तर त्याला विटाळ मानला जातो. आणि म्हणून पंढरपूरच्या मंदिरात सुद्धा किंवा कुठल्याही मंदिरामध्ये सुद्धा अस्पृश्यांना प्रवेश नव्हता, क्षुद्रांना प्रवेश नव्हता.
अस्पृश्यता पाळली जात होती, विटाळ मानला जात होता. आणि म्हणूनच साने गुरुजींनी पंढरपूरच्या मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळावा, क्षुद्रातिशूद्रांना प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केलं. तिथं आपल्या प्राणाची आहुती दिली गेली आणि मंदिर प्रवेश नंतर मिळाला. तर तिथल्या बडव्यांनी त्यावेळेस विठ्ठल बाटला म्हणून टाहो फोडला आणि प्राणप्रतिष्ठा वगैरे केली. मंदिरात जाऊन विठ्ठल घागरीत भरला, घागरीतला विठ्ठल म्हणून स्वतंत्र मंदिर बांधलं. आणि बरेच वर्ष ते मंदिरात जात नव्हते, का तर विठ्ठल बाटला. अस्पृश्य आणि शूद्रांनी मंदिरात येऊन दर्शन घेतलं. त्याच पद्धतीनं युवा आमदार रोहित पवार स्वतःसाठी अन्न त्यागाला बसले नव्हते. तिथं हजारो शेतकऱ्यांनी 3 दिवस येऊन आपली उपस्थिती दाखवली. शेतकरी त्या ठिकाणी बसले होते, हजारो लोकांनी सहभाग दाखवला. शेतकरी जो अन्नदाता आहे तो तिथे बसला म्हणून यांना विटाळ झाला. ही भारतीय जनता पार्टीची मनोवृत्ती आहे. याला म्हणतात मनुवाद, याला म्हणतात वर्णवर्चस्ववाद. हा पुरावा स्पष्टपणे आहे. त्यांनी गोमूत्र तिथं शिंपडलं येऊन. माऊली हळवणकर भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे, त्याच्यासोबत जे काही 8-10 कार्यकर्ते होते. खरं तर आम्हालाही कायदा हातात घेता येऊ शकतो, आम्ही त्यांना ठोकून काढू शकतो, आम्ही कायदा हातात घेऊन त्यांना काहीही मारहाण करू शकतो. पण आम्ही सुसंस्कृत लोक आहोत, आम्ही लोकशाही पाळतो, आम्ही कायद्याचं राज्य पाळतो. आणि ते पाळलंय म्हणूनच इथं लोकशाही टिकून आहे, संविधान टिकून आहे. आम्ही संविधानाला मानणारी माणसं आहोत, कायदा हातात घेणारी माणसं नाहीत आम्ही. देवेंद्र फडणवीसांची लाडकी लोक शेतकऱ्यांच्यावर वेदना झाल्यात, त्याच्यावर जखमेवर मीठ चोळतायत. मग हे सगळे लोक जे आहेत शेतकऱ्यांच्या विरोधी बोलणारी, शेतकऱ्यांच्या वेदनावर जखमेवर मीठ चोळणारी लोक, गोमूत्र शिंपडणारी मनोवृत्ती प्रवृत्तीचे लोक, यांचा मी तीव्र निषेध करतो. देवेंद्र फडणवीस याची दखल घेतील काय? कसले हिंदू रक्षक, कसले देवधर्मरक्षक तुम्ही? शेतकरी हिंदू नाहीत का? महिला अत्याचार होत आहेत, मुली सुरक्षित नाहीत, त्या हिंदू नाहीत का? रोज घटना घडतायत, शेतकरी रोज आत्महत्या करतायत, ते हिंदू नाहीत का? कुणाचं रक्षण करता देव देश धर्मरक्षकांना तुम्ही? कालच एक अमरावतीच्या खटल्यात कुठल्या तरी एक केसचा निकाल लागला. काही गोरक्षकांना शिक्षा लागली तिथे, त्यांनी मुस्लिमांना कुठेतरी मारहाण केली होती. त्याचं बरेच वर्षाची केस चालली होती, काल त्याचा निकाल लागला. त्या गोरक्षकांना शिक्षा झाली मोठी. हे गोरक्षक हे ब्लॅकमेलर आहेत, गाड्या अडवतात जनावरांच्या आणि वसुली करतात, गुंड आहेत हे सगळेजण. आणि भारतीय जनता पार्टीने पाळलेले लोक आहेत. गोरक्षक ही सुद्धा RSSच्या परिवारातली एक संघटना आहे. पुढे काय झालं? तुळजापूरच्या मंदिरात सुद्धा मध्यंतरी बोगस पुजारी होते. सगळ्या तीर्थक्षेत्रामध्ये मोठ्या जिथे पैसे गोळा होतात, जिथं सोनं नाणं भक्तिभावाने लोक टाकतात, पैसे टाकतात, लोकांच्या श्रद्धेचा आणि भावनाचा इथे अनादर केला जातो, लूट केली जाते. हे कोण लोक आहेत? त्यांच्या प्रॉपर्ट्या तपासल्या पाहिजेत, विश्वस्त मंडळाच्या प्रॉपर्ट्या तपासल्या पाहिजेत. याच्यासाठीच त्यांना देवस्थानचं विश्वस्त व्हायचं असतं काय? ह्या भोंदू लोकांना देवधर्मरक्षक म्हणण्याचा काय अधिकार आहे? असेच लोक प्रत्येक ठिकाणी दिसतील. दुसरा, काल तुम्ही पाहिलं असेल, कोल्हापूरला आंदोलन एक झालं. महाराष्ट्रातल्या राज्य सरकारच्या ठेकेदारांचं आंदोलन. 58% ठेकेदारीमध्ये पैसे त्यांना द्यावे लागतात. खालच्या ज्युनियर इंजिनियर पासून मंत्रालयापर्यंत 58%, 56% पैसे वाटावे लागतात म्हणे. त्या कॉन्ट्रॅक्टरांनी जाहीरपणे पुढे येऊन व्यथा मांडली. हे कॉन्ट्रॅक्टर 90% हिंदू आहेत हो. पैसा कुणाचा लुटला जातोय? हिंदूंचाच लुटला जातोय. घेणारे कोण आहेत? हिंदूच आहेत. हे भ्रष्टाचारी लोक आहेत, हे हिंदूच आहेत. आणि मग या लोकांना देव देश धर्मरक्षक म्हणण्याचा काय अधिकार आहे? मला राज्यातले जेवढे IAS ऑफिसर आहेत, IPS ऑफिसर आहेत, यांना या निमित्ताने या माध्यमातून जाहीर प्रश्न विचारायचा आहे. तुकाराम मुंढेंचा जे आता अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त आहेत, त्यांनी गेल्या 15 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये पदाचा चार्ज घेतल्यापासून जो बेधडक कारवाईचा त्या ठिकाणी धडाका लावलेला आहे. आणि भेसळयुक्त पदार्थांचं जे उघडं करतायत ते सगळं बेकायदा जे काही चाललंय, अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्याचा ते वापर करतायत. राज्यातला प्रत्येक जिल्हाधिकारी हा IAS आहे, प्रत्येक महापालिकेचा आयुक्त हा IAS आहे, मंत्रालयातले सगळे सचिव IAS आहेत, प्रत्येक शहराचे पोलीस आयुक्त IPS आहेत, प्रत्येक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक IPS आहेत. हे DCP, IPS, IAS अधिकारी, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मंत्रालयातले सेक्रेटरी जे IAS आहेत, तुकाराम मुंढेंचा एक 50% तरी अंश तुम्ही घ्या. 50% तरी तुकाराम मुंढे सारखं वागा की तुम्ही लाचार आहात. पैसे देऊन तुम्ही त्या खुर्चीवर बसलेला आहात का? तुम्हाला लाज शरम वाटत नाही का?
तुम्ही परीक्षा देताना परीक्षा देऊन आल्यानंतर कुठल्या शपथा घेतल्या होत्या? आम्ही देश सेवा करणार, प्रशासनाचा मी देशाची सेवा करणार, समाजाची सेवा करणार म्हणून इंटरव्ह्यू दिल्यानंतर तुम्ही मुलाखती दिल्या आणि आज काय करता तुम्ही? बदलीला घाबरता. अरे तुकाराम मुंडेंच्या 2 वर्षामध्ये 22 वेळा बदले झाल्या. तुकाराम मुंडे घाबरत नाहीत कारण तुकाराम मुंडेंना पैसेच खायचे नाहीत. कुणाला आवडो ना आवडो पण तुकाराम मुंडे सर्वसामान्य नागरिकांच्या गळ्यातला ताईत बनलाय. जर राज्य मानवी हक्क आयोगाच्या ठिकाणी एखादा आयएएस ऑफिसर असेल तर मानवी हक्काचं संरक्षण होईल. जर लोकायुक्त आयएएस ऑफिसर असेल तर लोकायुक्त कायदा नीट वापरला जाईल. जर राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावर आयपीएस ऑफिसर तिथे आहेत सचिव, ते जर का तिथं पदाचा चांगला उपयोग करू शकले तर राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांना लगाम लागेल. प्रत्येक जिल्हाधिकारी आयएएस ऑफिसर जर ठरवलं ना की मी तुकाराम मुंडे होणार, 50% तरी तुम्ही तुकाराम मुंडे सारखं वागायचा प्रयत्न केला, 50% सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी, तर महाराष्ट्रातल्या प्रशासनातला भ्रष्टाचार कमी होईल. मंत्रालयातल्या सगळ्या सचिवांनी जर ठरवलं आयएएस ऑफिसरांनी तर भ्रष्टाचार नाहीसा होईल, मनमानी नाहीशी होईल, हिंदूंचाच फायदा होईल. देव देश धर्मरक्षक त्याला म्हणतात. या देशातली माणसं सुरक्षित राहणं, धर्मातली माणसं सुरक्षित राहणं म्हणजे सुरक्षा आहे हो, म्हणजे रक्षण आहे हो. हेच इस्लाम धर्मामध्ये सुद्धा आहे. इस्लाममध्ये सुद्धा मस्जिदच्या नावाखाली काही मुल्ला असतील, मौलवी असतील, हे सुद्धा मुस्लिम धर्मियांची पिळवणूक करतायत. तिथे सुद्धा मुल्ला मौलवी, तिथे सुद्धा मुस्लिमांची दिशाभूल करून इस्लाम खतरे में सांगणारे कट्टरवादी लोक सुद्धा आहेत. त्यांना सुद्धा कुठेतरी जागरूक मुस्लिमांनी लगाम लावण्यासाठी पुढे आलं पाहिजे. काही जण करतायत काम पण ते अल्पसंख्याक आहेत. मुस्लिमांमधल्या सगळ्या सुशिक्षित मुस्लिमांनी पुढे आलं पाहिजे आणि आपल्या धर्मातले हे भोंदू मुल्ला मौलवी असतील जे समाजाला कट्टरवादाकडे घेऊन जात आहेत त्यांना कुठेतरी लगाम लावला पाहिजे. हेच ख्रिश्चन धर्मामध्ये आहे. पादरी लोक काही तिथे चुकीचं काहीतरी करतायत, धर्मांतरासाठी कुणाला तरी आमिष दाखवतायत. त्या ख्रिश्चन पादरींना सुद्धा कुठेतरी लगाम लावला पाहिजे. खऱ्याखुऱ्या ख्रिश्चन लोकांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे. प्रत्येक धर्माच्या अंतर्गत त्या लोकांनी दुसऱ्याचा धर्म सुधारायला जाऊ नका, दुसऱ्याचं घर साफ करायला जाऊ नका. स्वतःचा धर्म, स्वतःच्या धर्मातल्या अनिष्ट रूढी परंपरा, बोंधुगिरी नाहीसं करा. स्वतःच्या धर्मामध्ये समाज सुधारण्याचं काम करा. ते खरं धर्मरक्षण आहे, ते खरं देश रक्षण आहे. असो, हा जर मुद्दा तुम्हाला पटला असेल तुम्ही या व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये आपलं मत जरूर व्यक्त करा. तुम्हाला काय वाटतंय? सगळ्या देवस्थान ट्रस्टींची आर्थिक चौकशी व्हावी की नाही, त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी व्हावी की नाही, याचा हिशोब जनतेसमोर आला पाहिजे की नाही, तुम्हाला काय वाटतंय? कॉमेंट खाली व्यक्त व्हा, जरूर सांगा. तुकाराम मुंडे सारखं प्रत्येक आयएएस आणि प्रत्येक आयपीएस ऑफिसरनी 50% तरी तुकाराम मुंडे व्हावं असं तुम्हाला वाटतंय का? हो किंवा नाही तुम्ही जरूर कॉमेंट खाली व्यक्त करून सांगा. हा आवाज आपला सगळ्यांनी व्यक्त केला पाहिजे की लोकशाही टिकली पाहिजे, शासन प्रशासन व्यवस्था लोकाभिमुख चालली पाहिजे, टिकली पाहिजे, संतांचा वारकरी संप्रदायाचं शुद्धीकरण झालं पाहिजे. बोंधू बाबा मनुवादी विचाराचे, वर्णवर्चस्वादी विचाराचे, लोकांचा बुद्धिभेद करणारे कट्टरवादी लोक, धर्मवादी जातीवादी लोक आपण शोधून खड्यासारखे बाजूला काढले पाहिजेत. भूमिका घेतली पाहिजे. जन्माला आलोय सत्यासाठी लढा, सत्य धर्म, नीती धर्म आपण पाळूया एवढंच आवाहन करतो. रामकृष्ण हरी.